पहा मित्रांनो, इथं पहा कालची आखाडी होती, तर आता ह्या पुऱ्या इथं रस्त्यावर फेकल्यात. हे अन्न कसं वाया जाऊन राहिलं ना, पाहू शकता. हे पहा, देवाले वायल्या असून त्या पुऱ्या माहिती नाही आता, म्हणजे घरच्या शिड्यावर, पण गाईले दिलं पाहिजे. असं अनाज होय, अनाजाची किंमत करावं लागते. अनाजासाठी आपण एवढी मेहनत करतो आणि कास्तकार लोकांपासून आपण घेतो डाळ नाना थांबणं. तर असे ज्यांच्याकडे पैसे आहे तर असं अनाज रस्त्यावर रोडवर फेकते. अरे नाही खाणं होतं, गाई आहे, गाईले द्या ना. कटोरा आहे मस्त, एक भगोन्यामध्ये द्या. तसं रस्त्यावर फेकलं मग कसं पाण्यात खराबी येऊन राहिलं, लाती कुणाडीत बी जाते ना. त्या अनाजाचं नुकसानच. चला आता घरी बोलते. अरे यार, असे लोक आहे. त्या अनाजासाठी आपण मेहनत करा एवढी, आणि ते अनाज आता आखाडी होती, आखाडीच्या पुऱ्या वगैरे केल्या असं, तर खाणं नाही झालं तर रस्त्यावर फेकून दिल्या. पण रस्त्यावर फेकल्यापेक्षा गाईले द्यायला पाहिजे, नाही तर मग एखाद्या गरीबाला द्यायला पाहिजे. तर त्या गरीबाला तरी पोट तरी भरलं असतं, त्याचा जीव तरी शांत झाला असता. रोडवर फेकल्या, त्या माशा बसून राहिल्या आणि ते पाणी आला वरून, घाणच करत आहेत ना मग. असे आहे पैसेवाले, म्हणतो ना, जेवढा पैसा आहे ना तर त्याला म्हणजे आहेच म्हणते. अजून फेकण्यातही गेलं तरी पैसा आहेच घेवाले. आणि त्या ठिकाणी अगर कास्तकार लोकांना नाही गहू तांदूळ असं अनाज नाही उगवलं तर हे लोक काय खाईन? पैसा बी राहून काय विकत घेतील? कमेंट्समध्ये सांगा बरं मला. मी तर नाही फेकत. शिळं असलं तरी किती पैसा आहे ना, तरी मी कधी अनाजाला फेकलं नाही. आता आई बाबाचे इथं बी एवढं वावर आहे तरी एक कण सुद्धा फेकत नाही. खालतं सांडलेले गहू ते एक एक दाना उचलू तरी दळणामध्ये टाकते, कधीच फेकत नाही. आणि नाहीतर मग अगर शिळं राहिलं बी, आता भाजी वगैरे खराब झाली तर गाईला देऊन देते. पण असं रस्त्यावर फेकून, म्हणजे रस्त्यावर ठेवून असं गाईला नाही देत. ठीक आहे, कटोरं घ्या एखादं, मस्त गाईला द्यायचे आहे. ठीक आहे, रस्त्यावरच्या गाई येते, मस्त एखादं भगोनं ठेवून द्या, त्याच्यामध्ये टाका. गाई आली तरच ते रोडवर ठेवा, नाही तर मग अंदर ठेवा. जाऊ द्या, त्याच्या परत काही बोलायचं नाही आता जास्त, जाऊ द्या. तर खूप दिवसापासून मला कॉमेंट्स येत होती की ताई तुम्ही कार्टून व्हिडिओ डेली बनवत जा, डेली का नाही बनवत. तर आज मी सांगते. आता तसे तर मी व्हिडिओ बनवलेच आहे, सांगितलंच आहे. माझ्या चॅनलवर ऑथेंटिक कंटेंट आलं, त्याच्यामुळे मी काही बनवत नाही जास्त. आणि तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही जास्त रेग्युलर हेच व्हिडिओ बनवता, डान्स व्हिडिओ बनवता आणि ब्लॉगच टाकता रोज, आणि कार्टून व्हिडिओ बनवत नाही. तर त्याचंही कारण आहे. आणि माझ्या मागे खूप काही टेन्शन आहे. एक तर माझा घटस्फोटचं चालू आहे, आणि लेकराची जिम्मेदारी आहे, आणि माझा देवांशू बी थोडाफार ऐकून नाही राहिला, तोही शाळेत जात नाही. त्याचंही मला एक वेगळं टेन्शन आहे, घर खर्च, आणि म्हणजे खूप काही असं माझ्या डोक्यानं असं म्हणजे ओझं होऊन गेलंय. तर ना, चला जाऊ द्या. पण आता मी सांगते. आता माझ्या चॅनलवर ऑथेंटिक कंटेंट आलं आहे, आणि त्याचं ऑथेंटिक कंटेंट मला जून महिन्यात, म्हणजे तेव्हाच ऑथेंटिक कंटेंट आला ना, तेव्हापासून म्हणजे तो इश्यू मला हटवायचा आहे. तसा 3 महिन्याचा दिला होता. जानेवारीत का फरवरीमध्ये मला ऑथेंटिक कंटेंट म्हणून ह्या चॅनलवर दिलं होतं. म्हणजे माझं ओरिजिनल कंटेंट नाही आहे म्हणत होते, म्हणजे तुमचा स्वतःचा आवाज नाही आहे असं तसं, म्हणून ते ऑथेंटिक कंटेंट म्हणून दिलं ह्या चॅनलवर. आता तुम्हाला तर माहीत आहे मी खूप मेहनत केली. हे चॅनल सगळ्यात मोठं माझं हेच चॅनल आहे, आणि जास्त करून मी हेच चॅनल चालवत होती. बाकीचे तर मी चालवतच नव्हती. तसे तर 3 चॅनल आहेत माझे. तर म्हणजे त्याच्यावर पण चालवत, म्हणजे 3ही चालवत नव्हती, फक्त माझं हे एकच चॅनल चालू होतं चांगल्यानं. तर याच्यावर आता तुम्हालाही माहिती आहे, मागे सांगितलंच मी की याच्यावर ऑथेंटिक कंटेंट आलं, त्याच्यामुळे ना मला पूर्ण व्हिडिओ डिलीट करायला लागले. त्यांच्यासोबत बोलणं झालं यूट्यूब टीमसोबत, त्यांच्यासोबत मी बोलली तर त्यांनी म्हटलं की तुमचं ओरिजिनल कंटेंट नाही आहे. मग आता त्यांनी माझी गोष्ट ऐकलीच नाही. म्हणजे 2-3 दिवस मी लगातार बोलली तर नाहीच म्हणे. आखरीले ते 3 महिन्यापर्यंत हटणार नाही म्हणे.
एक तर तुम्ही व्हिडिओ कार्टून व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर मग एडिट करा असं म्हणत होते. असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, पण आता अजून मी पुन्हा सांगते. आणि मग ते पूर्ण व्हिडिओ मी हटवले तर त्याचा वॉच टाईम पूर्ण कमी झाला, झिरो झाला होता. तर मग आता मी धीरे धीरे म्हणजे आता ते पूर्ण व्हिडिओ हटवले तर वॉच टाईम कमीच झाला. आणि मग मी ब्लॉग व्हिडिओ टाकणं सुरू केले तर वॉच टाईम आता थोडा थोडा वाढून राहिला. तर याच्यावर आता मला याच्यावर वॉच टाईम कंप्लीट करणं आहे. मेन चॅनल माझं हे आहे आणि ह्या चॅनलमुळे माझं दुसरं चॅनल अडकलं आहे, मॉनिटाईज थांबवली आहे, म्हणजे सस्पेंडेड ड्यू टू रिलेटेड चॅनल म्हणून दिलं दुसऱ्या जे मी कार्टूनचा व्हिडिओ बनवते ना त्याच्यावर. आणि कार्टून व्हिडिओ कसे बनवते ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर झालेल्या मी सांगितलं आहे. फक्त माझ्या ह्या मेन चॅनलवर जे ऑथेंटिक कंटेंट आला आहे ते मला क्लिअर करायचं आहे, ते मला हटवायचं आहे. जोपर्यंत माझा वॉच टाईम कंप्लीट होत नाही, वॉच टाईम कंप्लीट झाला की मी ते रिअप्लाय करणार आहे हे चॅनल. तर रिअप्लाय झालं की मग मी दोन्ही चॅनलवर फोकस करणार. हे चालवण नाही, हे बी चालवण. असं नाही का हे चॅनल क्लिअर झालं म्हणजे मी हे चॅनल चालवणार नाही, असं नाही. हे चालवण आणि ते चालवण. मग कार्टून व्हिडिओ डेली राहणार माझे. ह्या चॅनलचे आणि त्या चॅनलचं रोखवलं आहे ना, म्हणून मी थोडी डिस्टर्ब झाली आहे. त्याच्यानं मला आणि त्यांच्यासोबत बोलणं बी झालं. तर तुम्ही जोपर्यंत तुमचं मेन चॅनल क्लिअर होत नाही तोपर्यंत हे चॅनल सस्पेंडेड ड्यू टू रिलेटेड चॅनल म्हणूनच राहणार आहे. तर म्हणून त्याच्यासाठी मी थोडा दिवस थांबली आहे. त्याच्यासाठी मी त्याच्यावर जास्त फोकस करत नाही. जास्तीत जास्त मी जास्त ध्यान म्हणजे याच्यावरच थोडं लक्ष जास्त देत आहे. कारण मला हे चॅनल मला क्लिअर करणं आहे. जे ऑथेंटिक कंटेंट इश्यू दिला आहे ना तर ते मला हटवणं आहे, ते मला क्लिअर करणं आहे. जोपर्यंत माझं हे चॅनल क्लिअर होत नाही तर तोपर्यंत मी त्या चॅनलवर बी काही डेली व्हिडिओ मी टाकणार नाही. आता तुम्हालाही समजलं, मागं पण मी सांगितलंच होतं, पण एवढं मी क्लिअर सांगितलं नव्हतं की ह्या चॅनलच्यामुळे दुसऱ्या चॅनलवर रिलेटेड ड्यू चॅनल म्हणून दिलं आहे. तर पहा, तुमचे अगर चॅनल असतील ना, एका म्हणजे मेन चॅनलवर तुमचे काही इश्यू आला ना तर दुसऱ्या चॅनलवर आपल्याप येते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणजे दुसरी ईमेल आय डी करा, कोणतेही करा, पण तरी तुमचा आवाज, तुमचा फेस तरी तुमचा ओळखतेस. आता माझं त्या चॅनलचे सगळं काही मेल आय डी पासवर्ड सगळं माझं वेगळंच आहे. ह्या चॅनलची मेल आय डी माझी वेगळी आहे. तरी सुद्धा यूट्यूबवाल्यांनी त्या चॅनलचं ओळखले, कारण आवाज माझा तोच होता आणि माझं हे ओरिजिनलच कंटेंट होतं. तरी सुद्धा त्यांनी नाही मानलं. तर जाऊ द्या, आता एवढ्या सालची मेहनत मी केली होती, पण आता ब्लॉगद्वारेच माझे हे चॅनल मी क्लिअर करणार आहे. आता हे माझं ओरिजिनल कंटेंट आहे, ते पण माझं ओरिजिनलच होतं, पण त्यांना ते नाही समजलं. माझा आवाज त्यांना असं वाटलं की हे मेन चालवत आहे, याचा आवाजच नाही असंच म्हणण्यात गेलं. पण आता नाही. तर आता तुम्हालाही माहिती आहे मी डेलीचे व्हिडिओ बनवते. कोणाचे धरले उचलले असं कधी मी केलंच नाही. माझ्या चॅनलवर कोणाचे व्हिडिओ नाही आहे, मी कोणाची कॉपी केली नाही. जे माझे ओरिजिनल कंटेंट आहे, माझी जे स्टोरी आहे माझी स्वतःची आहे ते सगळं. आणि तुम्हालाही माहिती आहे कार्टून व्हिडिओ किती मेहनत लागते, खूप वेळ लागते त्याचं. पहिले स्टोरी आठवा, मग ते व्हिडिओ बनवा, मग ते एडिट करा, खूप काही अशा गोष्टी आहेत. तर 2-3 घंटे तर याच्यातच जाते. तर आता समजलं ना, जोपर्यंत माझं हे मेन चॅनल क्लिअर होत नाही, जोपर्यंत ह्या चॅनलवरचा इश्यू हटत नाही तोपर्यंत मी त्या चॅनलवर जास्त लक्ष देणार नाही. म्हणून मला हे चॅनल मला क्लिअर करणं आहे, मग ते आपल्याप ठीक होऊन जाईल. जे बी त्या चॅनलवर इश्यू आले, ह्या चॅनलमुळे त्या चॅनलवर इश्यू आला ना तर ह्या चॅनलचं हटणं ते आपल्याप हटून जाईल. मेन कारण हे आहे. म्हणून मी त्या चॅनलवर कमी आणि जास्त फोकस ह्या चॅनलवर करत आहे. तर असं माझं हे आहे. आता तुम्ही समजू शकता. म्हणून तुम्हाला असं वाटत होते की तुम्ही ह्या चॅनलवर जास्त कार्टून व्हिडिओ टाकून नाही राहिले, मग रोज नाही टाकत. तर तुम्ही सांगा, ह्या चॅनलवर इश्यू आला तर त्या चॅनलवर आला आहे तर
मग माझं मन कसं लागणार आहे. पण तरी मी हप्त्यातून 1-2 वेळा तरी मी एक तरी व्हिडिओ बनवते. आता मी नाही बनवत. जोपर्यंत माझं हे चॅनल क्लिअर होत नाही ना तोपर्यंत मी ते चॅनलवर व्हिडिओ टाकणारच नाही. मला फक्त आता जे याच्यावर कार्टून व्हिडिओ होते त्याचा वॉच टाईम पुरा कमी झाला, 0 झाला. आता याच्यावर आता ब्लॉगचे आहे ना माझे वॉच टाईम थोडा धीरे धीरे वाढून राहिला. वॉच टाईम जसा कंप्लीट होईल ना मग रिअप्लाय करा तर मग तो जे ऑथेंटिक कंटेंट म्हणून आलं आहे ते हटून जाईल, क्लिअर होऊन जाईल माझं. म्हणजे काही इश्यू राहणार नाही माझ्या चॅनलवर. म्हणून तोपर्यंत मी आता फोकस जास्तीत जास्त ह्या चॅनलवर करत आहे. हे चॅनल क्लिअर झालं का त्याच्यावर मग डेलीचे व्हिडिओ राहणार. एकही दिवस गॅप करणार नाही कार्टून व्हिडिओवर. तर अगर कुठे गावाला गेली, कुठे बाहेर ठिकाणी गेली तेव्हा ठीक आहे, तेव्हा नाही टाकणार. पण डेलीचे व्हिडिओ राहणार माझे कार्टून व्हिडिओ त्याच्यावर. फक्त मेन मला हे चॅनल क्लिअर करणं आहे. हे चॅनल क्लिअर झालं मग याच्यावर मग पण असं नाही मी हे दोन्ही चॅनल रेग्युलर चालवणार, हे आणि ते पण. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर पण करा.